Hello friends, our today's topic is applications of Pascal's law. पास्कलच्या लॉचे ॲप्लिकेशन्स आहेत. फर्स्ट ॲप्लिकेशन जे आहे पास्कलच्या लॉचं ते हायड्रॉलिक लिफ्ट आहे. हायड्रॉलिक लिफ्ट. आता इथे त्याची हायड्रॉलिक लिफ्टची डायग्राम आहे. आता ही हायड्रॉलिक लिफ्ट आहे. इट इज यूज्ड टू लिफ्ट. लिफ्टचं काम आपल्याला माहिती, लिफ्टिंग अप, उचलणे. कशासाठी आहे तर यूज टू लिफ्ट अप हेवीली ऑब्जेक्ट युजिंग स्मॉल फोर्स. स्मॉल फोर्स आपण अप्लाय केला तरी सुद्धा आपल्याला हेवी ऑब्जेक्ट्स आहेत ते लिफ्ट अप करता येतात. या प्रिन्सिपलच्या बेसिसवरती हायड्रॉलिक लिफ्ट आहे आणि हे वन ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ द पास्कल्स लॉ आहे. आता ॲज यू सी की इथे दोन कंटेनर आहेत, त्या कंटेनरमध्ये लिक्विड आहेत. आता ह्या कंटेनरचा जर का तुम्ही इथे पण एक पिस्टन आहे S1, ह्या कंटेनरला इथे दुसरा पिस्टन आहे S2. इथे क्रॉस सेक्शन एरिया आहे तो A1 आहे, इथला क्रॉस सेक्शन एरिया आहे तो A2 आहे. आणि हे दोन्ही कंटेनर जे आहेत ते इथल्या पाईपला असे जोडलेले आहेत आणि इथे प्रेशर आहे ते सेम असणार आहे. मग आता इथे आपण स्मॉल अमाऊंटचा जरी फोर्स अप्लाय केला तरी इट विल क्रिएट अ लार्ज अमाऊंट ऑफ दी फोर्स इन दिस डायरेक्शन. बघा इथला F1 आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स इकडे अप्लाय होणार आहे. आणि पास्कलच्या लॉनुसार पास्कलचा लॉ काय आहे की प्रेशर अप्लाइड ऑन अ पिस्टन दॅट प्रेशर ट्रान्समिट्स इक्वली इन द फ्लुइड. फ्लुइडमध्ये तर सगळीकडे इक्वली आणि अनडिमिनिशली अप्लाय होतं. ॲज वेल ॲज कंटेनरचे हे जे वॉल्स असतात त्याच्यावरती सुद्धा ते इक्वल अमाऊंटने आणि अनडिमिनिशने अप्लाय होतं. त्या लॉनुसार इकडं फोर्स अप्लाय केला की जरी इथला एरिया मोठा असेल तर लार्ज अमाऊंटचा फोर्स अप्लाय होतो, फक्त तो अपर डायरेक्शनमध्ये आहे. मग आपला इथे जर का हेवी ऑब्जेक्ट असेल तर तो लिफ्ट अप होईल, आपल्याला हाईटवरती नेता येऊ शकतं. अँड दिस इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ द हायड्रॉलिक लिफ्ट. सो ॲज यू सी A1 and A2 are the area of the piston. A1 and A2 are the area of the piston. F1 आणि F1 हा A1 एरिया क्रॉस सेक्शन एरियावरचा जो फोर्स आहे तो F1 डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, F2 आहे तो अपवर्ड डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. सो S1 and S2 are the two pistons. A1 and A2 are the cross section area of the piston S1 and S2 respectively, where A1 is very very small than that of the A2. हा जो ह्या पिस्टनचा एरिया आहे A1 हा A2 पेक्षा खूप स्मॉल आहे. सो F1 is the downward force on the piston S1 which generates the pressure P is equal to F1 upon A1. That pressure is transmitted undiminished to बिगर पिस्टन S2. ह्या S2च्या इथे तो अप्लाय होणार आहे ते प्रेशर. हेन्स फोर्स ऑन द F2 म्हणजे जो आपला S2 पिस्टन आहे त्याच्यावरती जो फोर्स अप्लाय होणार आहे विल बी गिवन बाय प्रेशर इंटू एरिया. सो F2 इज इक्वल टू P इंटू A2. दॅट फोर्स विल बी क्रिएटेड और एक्झर्टेड इन द अपवर्ड डायरेक्शन. हेन्स F2 इज इक्वल टू F1 अपॉन A1. P ची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट केलेली आहे इंटू A2. बघा म्हणजेच काय F1 पेक्षा F2 हा फोर्स ग्रेटर आहे. मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे इथे A2 आणि A2 म्हणजे एरिया आहे S2 पिस्टनचा आणि तो मोठा आहे. दिस इक्वेशन इम्प्लाइज दॅट F2 इज मच लार्जर दॅन दॅट ऑफ दी F1. सो अ हेवी लोड कॅन बी प्लेस्ड ऑन S2 अँड कॅन बी लिफ्टेड अप ऑर मूव्ड डाऊन by applying a small force on the S1, and this is the principle of the hydraulic lift. नेक्स्ट ॲप्लिकेशन जे आहे पास्कलच्या लॉचं ते हायड्रॉलिक ब्रेक्स आहेत. हायड्रॉलिक ब्रेक म्हणजे आपण जे गाडीला लावतो त्यामुळे गाडी स्लो डाऊन होते किंवा व्हेकल आपलं टू व्हीलर किंवा फोर व्हीलर जे काही असेल ते स्टॉप होतं किंवा स्लो होतं. तर हायड्रॉलिक ब्रेक्स ही इज द अनदर एक्झाम्पल ऑफ दी पास्कल्स लॉ किंवा त्याच्या प्रिन्सिपलवरती डिपेंडंट आहे. सो हायड्रॉलिक ब्रेक्स यूज टू स्लो डाऊन ऑर टू स्टॉप द व्हेकल इन द मोशन. त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, अ स्मॉल फोर्स इज अप्लाइड ऑन द ब्रेक पॅडल. ब्रेकचे जे पॅडल असतात त्याच्यावरती स्मॉल फोर्स आपण अप्लाय करतो. दॅट गेट्स कन्व्हर्टेड, दॅट फोर्स इज कन्व्हर्टेड इन टू लार्ज फोर्स अँड स्लोज द और स्लो डाऊन और स्टॉप द मूव्हिंग व्हेकल. हे झालं हायड्रॉलिक ब्रेकचं प्रिन्सिपल. आता ही डायग्राम आहे टेक्स्टबुकमध्ये व्यवस्थित आहे.
मी इथे काढलेले आहेत की इथे आपले हा जो आहे तो हा मास्टर सिलेंडर आहे आणि हे 4 आपले आहेत ते स्लेव्ह सिलेंडर्स आहेत आणि इथे पण पिस्टन्स आहेत आणि हे इथे सगळं फ्लुइड भरलेलं असतं. हे इथे सगळं फ्लुइड असतं. ठीक आहे. आणि इथं हा जो मास्टर सिलेंडर आहे त्याचा हा क्रॉस सेक्शनल इथे जो पिस्टन आहे हा इथं पिस्टन आणि हे इथं पेडल आहे. ब्रेक जिथे आपण प्रेस करतो सो ब्रेकचे पेडल आहेत इथे. अशी ही आपली डायग्राम आहे. ठीक आहे. आणि ह्या ज्या आहेत त्या हायड्रॉलिक ट्यूब्स आहेत. ठीक आहे. सो मास्टर सिलेंडर हॅज अ स्मॉलर क्रॉस सेक्शनल एरिया A1 compared to A2 ऑफ द स्लेव्ह सिलेंडर. म्हणजे जे स्लेव्ह सिलेंडर आहेत ह्यांचा जो एरिया A2 आहे ह्याच्यापेक्षा A1 हा स्मॉलर आहे. By applying small force F1 to master cylinder, we generate a pressure P is equal to F1 upon A1. इथलं बघा pressure is equal to F1 upon A1. This pressure is transmitted undiminishedly and equally throughout the system. So F2 will be is equal to P into A2, F1 upon A1 into A2. Again F2 will be greater than that of the A1. So which is the Pascal's principle applied for the hydraulic brakes. Hence are the applications of the Pascal's law. Any suggestions are accepted. Please comment in the box. Thank you.